काळासमोर कोणाचे काही चालले का? हे बघा, असं रडून कसं चालेल? प्रत्येक जन्माला आलेल्या माणसास एक दिवस जावयाचेच आहे. रामदास स्वामींचा श्लोक आठवतोय, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. तेव्हा हे वचन आठवा आणि शोक आवरा. हे बघा, आठवणी आहेत त्या येतच राहणार. शेवटी मातोश्री आहे तो, दुसरं तिसरं कोणी नाही. आठवणी या छळतच राहणार. पण म्हणून असे रडत बसून चालणार आहे? आणि मम्मा मला एक सांगा, तुमच्या मातोश्रीस ते आवडले असते? आयुष्यभर बाई कशी हसतमुखानं राहिली की नाही? कधी मी अशी त्यांना करवादलेली चिडलेली पाहिलेली नाही हो. सदैव म्हातारी कशी हसतमुखाने. नाहीतर काय काय म्हातारे आम्ही बघितलेत हो, सतत चिडचिड चिडचिड चिडचिड, सगळ्यांवरती त्रागा करत राहायचा, स्वतःच त्रास लोकांस त्रास. पण तुमच्या मातोश्रींचे असे नव्हते. हसतमुखाने जगली, मरताना सुद्धा कशी बडबडत बडबडत अशी हसतमुखाने गेली. तेव्हा असे तुम्ही टिपे गाळीत जर बसलात तर ते त्यांना आवडेल, बरोबर की नाही? बरोबर. आता शोक आवरा. म्हणजे आता कबुली देतो, मातोश्रींचा विचार आम्हास कधी पटला नाही, पण एक गोष्ट मानली पाहिजे हो. बाई मोठी धाडसी, प्रवाहाच्या विरोधात पोहत जाण्याची तिच्यात हिंमत होती. म्हणून तर आमच्या माधवाचे आणि तिचे सूत जमले. दोघांची एकच विचार, तो नवमतवादी या पुढारलेल्या विचारांच्या. त्यामुळे माधव आला की त्यास आपल्यापेक्षाही जास्त दुःख होईल नक्की. आणि असे असे रडत बसून चालणार आहे का? आपले पुढचे आयुष्य आहे. तेव्हा तुमच्या मातोश्रींप्रमाणे आता जरा धाडसी व्हा, मनाने घट्ट व्हा. आपली मुले आहेत, आबा बाबा, त्यांचे अख्खे आयुष्य पडलेले आहे. माधवाचा संसार सुद्धा आता कुठे सुरळीत सुरू झालाय.